नागपूरच्या अन्सार नगरमधील बोगस दवाखान्याचा भांडाफोड झालाय। डॉक्टर वडिलांच्या मृत्यूनंतर भाऊ बहीण दवाखाना चालवत होते। कुठल्याही प्रकारचं वैद्यकीय शिक्षण नसताना रुग्णांवर उपचार केले जात होते। वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर पोलीस आणि पालिकेनं संयुक्त कारवाई केली आहे। बीपी मशीनसह वैद्यकीय साहित्य, इंजेक्शन्स, औषधं, सलाईन सगळं काही जप्त केलेलं आहे। दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। डॉक्टर साजिद अन्सारी हे क्लिनिक चालवायचे। त्यांचा 1.5 वर्षापूर्वी मृत्यू झाला आणि त्यांच्या मृत्यूनंतर 23 वर्षीय त्यांचा मुलगा जयद अन्सारी आणि बहीण समन अन्सारी हे क्लिनिक चालवत होते। दोघांचंही कुठलंही वैद्यकीय शिक्षण झालेलं नाहीये, मात्र आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर ते हे क्लिनिक चालवत होते। वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या सगळ्या संदर्भात तक्रार केली आणि आता या दोघांवरही कारवाई करण्यात आली आहे। क्या काम करते हैं? आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। जितेंद्र, अगदी सरळ सरळ इथल्या सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ म्हणावा लागेल। दोघांवरही नेमकी काय कारवाई झालेली आहे सध्याच्या क्षणाला? नक्कीच रिद्धी, कारण ज्याप्रमाणे डॉक्टर साजिद अन्सारी यांचा मोमिनपुरा परिसरातील अन्सार नगर भागामध्ये युनानी उपचाराचा दवाखाना होता। जवळपास 1.5 वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं, मात्र त्यानंतर जे आहे त्यांचा 23 वर्षीय मुलगा जयद अन्सारी आणि मुलगी अन्सारी जी आहे ती यांनी हा दवाखाना अवैधरित्या चालू केलेला होता आणि 2 शिफ्टमध्ये हे काम करायचे। रुग्णांवर सकाळच्या आणि संध्याकाळच्या शिफ्टमध्ये हे दवाखाना किंवा क्लिनिक हे सुरू करायचे आणि या परिसरातील जे शेकडो रुग्ण आहेत ते इथे येऊन उपचार घ्यायचे। महत्त्वाचं म्हणजे या दोघांकडे कुठल्या प्रकारचा वैद्यकीय शिक्षणाचा पुरावा किंवा वैद्यकीय शिक्षण नाही आहे आणि वैद्यकीय शिक्षण नसतानाही अशा प्रकारचं ते आपलं अवैध क्लिनिक चालवायचे। मनपाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तक्रार केली, त्यानंतर मनपाचं एक पथक आणि तहसील पोलिसांच्या पथकाने या क्लिनिकवर धाड घालून या बाबीचा भंडाफोड केला। जेव्हा यांच्याकडे कागदपत्रांची मागणी केली, कुठलं वैद्यकीय शिक्षण आहे, तेव्हा ते कुठलाही वैद्यकीय पुरावा देऊ शकले नाही। त्यानंतर जे आहे त्यासोबतच इथे जे आहे ते मोठ्या प्रमाणात इंजेक्शन, सलाईन, औषधांचा साठा आणि महत्त्वाचं म्हणजे ॲलोपॅथी औषधांचा साठा इथे सापडलेला आहे आणि त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत महाराष्ट्र अधिनियम म्हणजे वैद्यकीय अधिनियम अंतर्गत कारवाई करत यांच्यावर गुन्हा दाखल केला असून त्यांना आता सूचनापत्र देण्यात आलेलं आहे। त्यानंतर आता नेमकं पोलीस काय कारवाई करतात, कारण अशा प्रकारे कुठलंही वैद्यकीय शिक्षण नसताना रुग्णांवर उपचार करणे हे अतिशय धोकादायक आहे, रुग्णांच्या जीवाशी खेळ आहे। त्यामुळे अशा व्यक्तींवर कारवाई होणे देखील आणि कठोर कारवाई होणे देखील आवश्यक आहे। अगदी जितेंद्र, धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।